नमस्कार मंडळी. स्पष्ट बोलणारी, मंगळाची ऊर्जा घेऊन काम करणारी, तडकाफडकी निकाल लावून मोकळी होणारी लोक असतात मेष राशीची. याच मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये जून महिन्यामध्ये काय काय घडणार आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओज नियमित बघतात, परंतु त्यांनी अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. तर लगेच सबस्क्राईबचे ते लाल बटन क्लिक करा. चला आता वळूया मेष राशीकडे. मेष रास तशी स्वभावाने तापट आहे, कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. तसं तर मेष राशीची लोक स्वतःचं काम अगदी व्यवस्थित करण्यावर भर देतात. त्यांना कुठलंही काम तुम्ही दिलं तरी परफेक्ट करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतात. शिस्तप्रिय असतात. त्यांना हलगर्जीपणा अजिबातच चालत नाही. फक्त यांच्या अगदी घाई आणि तडकाफडकी निर्णय घेणं या गोष्टी यांना कधी कधी जरा महागात पडतात. म्हणजे याचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा असतात. आता याच राशीसाठी, मेष राशीसाठी जून महिन्यामध्ये काय काय घडणार आहे, अर्थात जून महिना जरा चढ उताराने भरलेला असणार आहे. काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर काही मनाविरुद्ध गोष्टी देखील घडणार आहे. दोन्हीसाठी आपण तयार असायला हवं, नाही का? चला आता बघूयात की नक्की जून महिन्यामध्ये काय काय घडणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे तुमचा धनसंचय होणार आहे. आधी पैशाबद्दल बोलूया, कारण तो महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? तर जून महिन्यामध्ये मेष राशीसाठी चांगलं ग्रहमान आहे. त्यांचा धनसंचय यामुळे होणार आहे. बँक बॅलन्स वाढणार आहे. इतकंच नाही तर त्यांच्या नोकरीत, व्यवसायात सुद्धा त्यांना प्रगती होताना दिसणार आहे. अनेक प्रकारच्या चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांची जी अपूर्ण कामं आहेत, जी खूप दिवसांपासून पूर्ण करण्याच्या तुम्ही विचारात आहात किंवा त्या कामांमध्ये अडथळे येत आहेत, अशी कामं सुद्धा या जून महिन्यात मार्गी लागण्याची पूर्ण शक्यता आहे. थोडक्यात काय तर तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या यशस्वी होण्याचा हा काळ आहे. तुमचा आत्मविश्वास सुद्धा या महिन्यामध्ये वाढणार आहे. मगाशी म्हटलं तसं करिअर आणि बिझनेसमध्ये नक्कीच चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर जून महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांचा मान सन्मान देखील वाढण्याचे योग प्रसंग जुळून येतील. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात, ज्यासाठी तुम्हाला आधीपासूनच तयार राहावे लागेल, कारण निर्णय सोपे नसतील. त्याचबरोबर तुमच्या विदेश यात्रेचे प्रबळ योग सुद्धा आहेत. जर तुम्हाला परदेशात जायची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर तुमचे प्रयत्न चालू ठेवा, कारण तसे योग चांगले या महिन्यामध्ये जुळून येऊ शकतात. या महिन्यात तुमचे खर्च सुद्धा वाढणार आहे. म्हणजे जरी तुमचा धनसंचय होणार आहे तरी खर्चांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या घरातल्या वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण असेल, कारण घरात एखादं कार्य होऊ शकेल ज्यामुळे कुटुंबातील सगळ्या व्यक्ती एकत्र येण्याची शक्यता आहे. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की मेष राशीच्या लोकांना जो नेहमी सल्ला दिला जातो त्या सल्ल्याचं या महिन्यामध्ये तर मेष राशीच्या लोकांनी काटेकोरपणे पालन करायला हवं. आणि तो सल्ला म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा. मेष राशीच्या लोकांचा स्वभाव प्रचंड तापट असतो. एकदा त्यांना राग आला की रागाच्या भरात ते काय करतील सांगताच येत नाही. नंतर त्यांना त्या गोष्टीचं कितीही वाईट वाटलं तरी त्याचा उपयोग नसतो. आणि खास करून जून 2024 या महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही तर त्याचे परिणाम विपरीत होतील, जे तुम्हाला भोगायला लागतील.
वैवाहिक जीवनात सुद्धा काही तणाव तुमच्या राग प्रकरणामुळे वाढू शकतो, म्हणूनच थोडासा संयम ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय. बाकी तुम्ही जे काही कार्य करता आहात, म्हणजे जे काही तुमचं करिअर आहे, जे काही तुमचं काम करण्याचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जी उत्तम मेहनत घेत आहात त्याची उत्तम प्रतीची फळं तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेवढं कष्ट तुम्ही घेतले आहे त्या कष्टांचं चीज झालं आहे, असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या जातकांना सुद्धा उत्तम लाभ आणि व्यवसायात वृद्धी बघायला मिळेल. आरोग्याकडे मात्र लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मेहनत करावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या लोकांचा स्वभाव असतो कुठल्याही गोष्टीचा निर्णय पटकन घ्यायचा. खूप घोळत एखादी गोष्ट बसायची नाही किंवा एखाद्या गोष्टीवर खूप जास्त विचार न विचार करत बसतात तडकाफडकी निर्णय घेणं. तसं तर ही गोष्ट चांगली आहे, पण कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी त्या गोष्टीशी संबंधित तज्ज्ञ आहेत किंवा त्या गोष्टींशी संबंधित ज्यांना ज्ञान आहे अशा व्यक्तींचा सल्ला तुम्ही अवश्य घ्या आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या, ज्याने तुम्हाला निश्चितच फायदा होईल. मेष राशीच्या लोकांची आणखी एक समस्या असते ती म्हणजे ही लोक समोरच्यासाठी भरपूर करतात. ज्यांना आपलं मानतात त्यांच्यासाठी ही उभी राहतात, पण बोलून घालवतात. तुम्ही एखाद्यासाठी जर करत आहात तर तुमच्या बोलण्यावरही संयम ठेवा. नाहीतर लोक फक्त तुम्ही काय बोलतात हेच लक्षात ठेवतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं हे लक्षात ठेवत नाही. म्हणून तुम्ही जर समोरच्यासाठी करत आहात तर बोलून घालू नका. हुशारीने बोलून तुम्ही त्यांना फक्त जाणीव करून देऊ शकता की तुम्ही त्यांच्यासाठी कष्ट घेत आहात. पण तुमच्या फटकळ बोलण्यामुळे समोरच्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल राग निर्माण होईल किंवा द्वेष निर्माण होईल, अशा गोष्टी नक्कीच करू नका. त्यामुळे तुम्ही घेत असलेले कष्ट वाया जाणार नाहीत. बाकी या संपूर्ण व्हिडिओमधून 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील की मेष राशीच्या जीवनामध्ये जून महिन्यात काय घडणार आहे. तर तुमचा धनसंचय होणार आहे, जी तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुमच्या घरात एखादं कार्य घडू शकतं, ही सुद्धा चांगली बातमी आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला परदेशात जाण्याची इच्छा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा चांगली गोष्ट किंवा चांगले योग आहेत. मान सन्मान तुमचा वाढू शकतो. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला तुम्हाला फळ मिळू शकतं. या अनेक चांगल्या गोष्टी या जून महिन्यामध्ये तुमच्यासाठी होणार आहेत. तेवढं फक्त तुम्हाला रागावरती नियंत्रण मिळवायचं आहे आणि बोलताना विचार करायचा आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.